तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 2 दिवसाच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालख्या ज्या आहेत आज पुण्यातून मार्गस्थ झालेल्या आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील सोलापूर हायवे मार्गे लोणी कारबोळ यवत मार्गे ती पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती आज दिवेघाट मार्गे सासवड येथे मुक्कामी येणार आहे। आजचा आणि उद्याचा मुक्काम जो आहे तो या माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये असणार आहे। खरं तर आजचा माऊलींचा जो मार्ग आहे तो सर्वात महत्त्वाचा मार्ग समजला जातो, महत्त्वाचा असा टप्पा हा समजला जातो। खरं तर दिवेघाट मार्गे आज माऊलींची पालखी जी आहे ती संपूर्ण पालखी आज सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि सासवडला तिचा मुक्काम असणार आहे। मात्र हा दिवेघाटाचा मार्ग जो आहे तो अत्यंत चढाईचा आणि वळणावळणाचा असल्याने हा मार्ग जो आहे तो या संपूर्ण पालखी मार्गातला महत्त्वाचा मार्ग समजला जातो आणि खरं तर याच मार्गातलं विहंगम दृश्य जे आहे ते पालखीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं। अत्यंत चढाईचा अवघड चढाईचा हा मार्ग चढ करत खरं तर माऊलींची पालखी जी आहे ती सासवडला पोहोचते। या मार्गाची चढाई करत असताना ज्या 2 बैलजोड्या माऊलींच्या पालख्यांसोबत असतात त्यांना आणखीन काही बैलजोड्या जोडल्या जातात आणि त्या बैलजोड्यांमार्फत ही पालखी जी आहे ती वर चढवली जाते। कारण 2 बैलजोड्यांना ह्या पालखी जी आहे ती खेचणं शक्य नसतं, त्यामुळे आणखी काही बैलजोड्यांच्या मार्फत ही पालखी जी आहे ती वर खेचली जाते। मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर दुपारनंतर माऊलींची पालखी खरं तर हा मार्ग चढायला सुरुवात करणार आहे। मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर ज्या मुख्य माऊलींच्या पालखीसोबत आलेल्या इतर दिंड्या असतात त्यांनी आता हा दिवेघाटाचा मार्ग जो आहे तो सर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या दिंड्यांसोबत आलेले वारकरी जे आहेत ते आता हळूहळू हा दिवेघाटाचा अवघड मार्ग जो आहे तो आपल्याला सर करताना पाहायला मिळत आहेत आणि हा दिवेघाटाचा अवघड मार्ग सर करत ते आता सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। मात्र आता सध्या जर पाहिलं तर हा संपूर्ण दिवेघाटाचा मार्ग जो आहे तो सध्या तुकारामांच्या आणि ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषात न्हावून निघालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण भक्तिमय वातावरणात हे वारकरी जे आहेत आता ते सासवडच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।